नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता पारच्या मदतीने जीवाचं लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला इन्व्हेस्टर म्हणून पार्थ मदत करणार असतो आणि इथे इन्व्हेस्टर म्हणून पार्थने जीवाला मदत करताच इथे आता जीवाने आपल्या लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न उभारण्याचा निर्णय घेतलेला असतो। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इन्व्हेस्टर म्हणून पार्थने जीवाची मदत करताच इथे नंदिनी आणि जीवा दोघेजण मिळून लगेच कामाचा श्री गणेशासुद्धा करतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जीवाने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते। लो कॉस्ट हाऊसिंगचं त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं फक्त भास्करमुळे। कारण प्रेक्षकांनो, इथे आता जीवाची आयडिया खूपच जास्त छान असते आणि जीवाचं प्रेझेंटेशन आणि त्याची आयडिया इथे भास्करने चोरलेली असते। त्यामुळे इथे आता इन्व्हेस्टर म्हणून आणि फायनान्सर म्हणून इथे आता भास्कर आणि त्याचबरोबर मिस्टर जाधव हे दोघेजण जीवाला मदत करणार असतात। पण या सगळ्यामध्ये त्यांनी जीव आणि नंदिनी दोघांना सुद्धा फसवलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, जीवाचं स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं असतं। पण इथे आता नंदिनीला आनंद निवास परत मिळवून देण्यासाठी जीवाने एक महत्त्वाची गोष्ट गहाण ठेवलेली असते आणि ती म्हणजे त्याच्या आजीचा खानदानी हार, जो जीवाला दिलेला असतो आणि तो त्याने पैसे जमा करण्यासाठी सोनाराच्या इथे नेऊन गहाण ठेवलेला असतो। आणि कोल्हापूरची त्याच्या वाट्याला आलेली जमीनसुद्धा त्याने नंदिनीसाठी विकलेली असते आणि येथे आता 10 कोटी रुपये जमा करून त्याने आनंद निवास भास्करकडून खरेदी करत इथे नंदिनीला गिफ्ट म्हणून दिलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढं सगळं करूनसुद्धा जीवा कुणालाही सांगत नाही त्याने नंदिनीला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी किती आणि काय काय केलेलं आहे। जेव्हा जेव्हा नंदिनी विचारते की जीवा तुम्ही इतके पैसे कुठून आणलेत, तेव्हा तेव्हा जीवा उडवाउडवीची उत्तरं देत तिला काहीसुद्धा सांगत नाही। पण तो ज्या गोष्टीसाठी खूपच जास्त हळवा आहे, इमोशनल आहे, ती म्हणजे त्याच्या आजीची आठवण आणि ते म्हणजे तिचा हार, जो इथे जीवाला जपून ठेवायला सांगितलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता वसुंधराला समजलेली असते की इथे जीवाने नंदिनीसाठी आजीचा हारसुद्धा गहाण ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती त्याने सोनाराकडून पैसे घेतलेले आहेत। ही गोष्ट वसूला कळल्यानंतर ती आता लगेचच त्याचा फायदा उचलते। ती प्रेक्षकांनो आता येते आणि रम्याला सांगते की मला कळलंय की जीवाने इतके पैसे कुठून जमा केलेत। तर त्याने खानदानी हार, जो आजीने आठवण म्हणून जीवाला दिला होता, तो हार त्याने गहाण ठेवलेला आहे आणि घरामध्ये ही गोष्ट कुणालाच माहिती नाही आहे। आता ही गोष्ट सगळ्यांना कळायला हवी, तर ती कशी कळणार? तर उद्या आता आईचा वाढदिवस आहे आणि तो आपण सगळेजण मिळून दणक्यात साजरा करतो। त्या दिवशी ज्याच्या ज्याच्याकडे आईचा दागिना आहे, सगळेजण तो दागिना काढतात, त्याची पूजा वगैरे होते आणि मग ते पुन्हा लॉकरमध्ये ठेवले जातात। मग आता उद्या आजीच्या वाढदिवसानिमित्त सगळेजण आपापले दागिने एकत्र करतील आणि मग मी एक काम करते, ते दागिने आहेत ना, ते मी पॉलिशसाठी न्यायला सांगते विक्रमला। मग विक्रम एकदा का आपल्या सोनाराकडे सगळे दागिने पॉलिशला घेऊन गेला की सोनाराकडे असलेला आईचा खानदानी दागिना तिथे विक्रम बघेल आणि मग त्याला कळेल की जीवाने तो दागिना तिथे गहाण ठेवलेला आहे। आणि जेव्हा विक्रम काका प्रेक्षकांनो इथे आता दागिने घेऊन जाणार नसतात, पण इथे वसुंधरा त्यांना इमोशनल करते आणि म्हणते की विक्रम, अरे आईचे दागिने ठेवून ठेवून बघ ना कसे काळे पडलेत, तू एक काम करतोस का, सगळे दागिने घे आणि जाऊन आता सोनाराकडून पॉलिश करून आण, म्हणजे तेवढेच दागिने चमकतील, आपल्या आईला सुद्धा छान वाटेल। आईचं नाव काढल्यानंतर विक्रम काका इमोशनल होतात आणि सगळे दागिने आता जमा करतात। तेव्हा इथे जीवाला ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा जीवा टेन्शनमध्ये येतो की उद्या आजीचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने सगळेजण आपापले दागिने काढतील आणि त्यांची पूजा होईल। तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा मात्र टेन्शनमध्ये आलेला असतो की आता मी कुठल्या दागिन्याची पूजा करणार, सगळेजण मला विचारतील की माझ्याकडे असलेला आजीचा हार कुठे आहे, मग मी काय उत्तर देणार?
तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता एकटाच बसलेला असतो. तेव्हा पार्थ तिथे येतो आणि म्हणतो, जीवा काय झालं? मी मगापासून बघतोय तू खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेस. हे बघ, जे काही टेन्शन असेल तू प्लीज मला सांग ना. तेव्हा इथे जीवा आपल्या मनातच म्हणतो की दादाला सांगू का नक्की मला कसलं टेन्शन आहे ते? निदान दादा तरी मला हेल्प करेल आणि या सगळ्यातून मला बाहेर काढेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला सांगायचं तर असतं, पण तेवढ्यातच तिथे नंदिनी येते. नंदिनी म्हणते, काय झालं जीवा, काय झालं? तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, मी पण तेच त्याला विचारतोय. नंदिनी आल्यामुळे जीवाला काही सांगता येत नाही. तो म्हणतो, काही नाही, मला कसलं टेन्शन नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, तुझ्या मनामध्ये काहीही असेल ना, अगदी काहीही, दादापासून काही लपवायचं नाही. मला सांगायचं, मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तुला कुठल्याही संकटातून बाहेर काढेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा काहीच बोलत नाही. तो म्हणतो, नाही दादा, तसं काय असेल तर मी तुला सांगेनच. त्यानंतर इथे आता सकाळी वसुंधराने इमोशनल केल्याप्रमाणे विक्रम काका सगळे दागिने घेऊन आता पॉलिशला जातात. जीवाला विचारल्यानंतर जीवा म्हणतो की मी नंतर देणार, कारण त्याने आता दागिना द्यायचं नाही असं ठरवलेलं नसतं. पण आता तो आहेच नाही तर देणार कुठून? तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा इथे आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला टेन्शन आलेलं असतं. इतकी महत्त्वाची गोष्ट जी मला माझ्यापासून कधीही दूर करू द्यायची नव्हती आणि ती आता नंदिनीसाठी का होईना पण मला गहाण ठेवावी लागले आणि ही गोष्ट मी कुणाला सांगितलेली सुद्धा नाही आहे. त्यानंतर दागिन्याचा विषय समोर आला की हे सगळं मला का करावं लागलं. मग पुन्हा आनंद निवासचा विचार येणार आणि मग भास्कर काकांचा. आणि प्रेक्षकांनो, तेच होतं. जेव्हा विक्रम काका आता दागिने पॉलिश करण्यासाठी इथे सराफांच्या सोनाराच्या दुकानामध्ये जातात, तेव्हा सराफ त्यांना सांगतात की हा दागिना तर माझ्या आईचा आहे ना, असं आता विक्रम काका म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सराफ काका म्हणत असतात की हा दागिना तुमच्या आईचाच आहे आणि तो इथे गहाण ठेवून गेलाय जीवा. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काय? जीवाने हा दागिना गहाण ठेवलाय? पण त्याला दागिने गहाण ठेवायची का गरज आली? तेव्हा त्याने हा दागिना गहाण ठेवून त्याच्यावरती खूप मोठी रक्कमसुद्धा उचललेली आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता विक्रम काकांचा मुलगा म्हणून जीवाला हवे तेवढे पैसे त्या दागिन्यावरती देण्यात आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा विक्रम काकांना कळते, विक्रम काका खूपच जास्त चिडतात आणि सरळ ते घरी येतात आणि जीवाला जोरजोरात हाका मारतात. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता घाबरूनच खाली येतो आणि म्हणतो, बाबा काय झालं? विक्रम काका म्हणतात की आईचा दागिना कुठे आहे? मला आत्ताच्या आता आईचा दागिना हवा आहे, मला पॉलिशला न्यायचं आहे. तेव्हा इथे जीवा घाबरतो आणि तो म्हणतो की बाबा मला माफ करा, खरंच मला माफ करा, तो दागिना मला गहाण ठेवावा लागला. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अशी काय गरज पडली म्हणून तुला आईचा दागिना गहाण ठेवावा लागला? आत्ताच्या आत्ता मला उत्तर हवं आहे. दर महिन्याला पॉकेट मनी दिली जाते, ती कमी पडते का? कामधंदा करत नसताना तुला इतके पैसे मिळतात, त्याचं काय करतोस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका उत्तर मागत असतात. तेव्हा इथे आता जीवाने हार गहाण ठेवलाय ही गोष्ट कळल्यानंतर विक्रम काका चिडलेले असतातच, पण त्याच्यामध्ये नंदिनी आता विक्रम काकांना समजवायला येते आणि म्हणते की हे सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. तेव्हा विक्रम काका म्हणतात, का? तुझ्यासाठी करण्याची काय गरज पडली? तेव्हा इथे आमच्यापासून तुम्ही काय लपून ठेवलंय असं माननी काकू म्हणतात. जे काही आहे ते स्पष्टपणे आम्हाला सांगा. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, आनंद निवास माझ्या हातातून जात होतं आणि ते मला परत मिळवून देण्यासाठी जीवाने इथे हार कदाचित गहाण टाकला असेल, मला सुद्धा माहिती नव्हतं. मला ही गोष्ट आत्ता कळली. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो की बाबा, चुकी माझीच होती, कारण मला माझ्या लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्याचीच तयारी मी करत होतो, पण मला एका माणसाने फसवलं. तेव्हा इथे विक्रम काका विचारतात, कोण होता तो माणूस जो तुला फायनान्स मिळवून देणार होता? कोण आहे तो इन्व्हेस्टर, कोण होतं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नाव समोर येतं भास्करचं. जीवा म्हणतो की मी भास्कर काकांबरोबर काम करणार होतो, ते मला इथे फायनान्स मिळवून देणार होते, लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न उभारण्यासाठी ते मला मदत करणार होते, पण नंतर त्यांनी मला फसवलं. तेव्हा इथे विक्रम काकांना असा काही राग येतो, ते आता पट्टा काढतात आणि इथे जीवाला मारायला सुरुवात करतात. आपल्या बेल्टने ते जीवाला खूप मारतात. ते म्हणत असतात की भास्कर बरोबर बिझनेस करायला गेलास तू, अरे एकदा तुझ्या स्वप्नाबद्दल माझ्याजवळ नाही तर पार जवळ तरी बोलायचं. आम्ही तुला इन्व्हेस्टर मिळवून दिले असते, तुला कोणच मिळालं नाही का? तो भास्कर जो आपल्या सगळ्यांच्या इथे वाईटावरती टपलाय, तो माझा दुश्मन आहे, त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचाही दुश्मन आहे आणि तू त्या आपल्या
दुश्मनाबरोबर बिझनेस करायला गेलास, त्याच्याबरोबर हातमिळवणी करायला गेलास, लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला मार मिळत असताना पार्थ मध्ये येतो आणि तो बेल्ट पकडतो आणि म्हणतो, बाबा प्लीज प्लीज बाबा थांबा, जीवाचं चुकलं मान्य आहे, पण तुम्ही त्याला मारू नका. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, अरे पार्थ कळतंय का तुला या मूर्खाने काय केलं ते? अरे त्या भास्कर बरोबर ह्याला बिझनेस करायची काय गरज होती? तो भास्कर कसा आहे ह्याला कळलं नाही आहे का? त्याने आम्हाला धोका दिलाय, तर तुला तो फसवायला का मागे पुढे बघेल? तुला काय बिझनेसमधलं नॉलेज तरी आहे का? अरे स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी करतोय, चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी अनुभवी व्यक्तींना जर काही विचारलं असतंस तर तुझं काही नुकसान झालं असतं का? स्वतःच्या बापाची मदत घेतली नाहीस, त्याला विचारणं तू इथे गरजेचं समजलं नाहीस आणि त्या भास्करची मदत घेतलीस, त्याच्यावरती अंधा विश्वास ठेवलास, स्वतःच्या भावाशी तरी बोललास का? तेव्हा जीवा इथे म्हणत असतो, मी कुणाला काही सांगितलं नाही, कारण मला स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करायचं होतं. मला तुम्हाला सगळ्यांना इथे सरप्राईज द्यायचं होतं. माझी कामगिरी बघून तुम्हाला अभिमान वाटावा असं मला वाटत होतं. पण इथे त्या भास्करने मला फसवलं. त्याने नंदिनीचा माझ्यावरती राग काढला, असं इकडे जीवा आता म्हणतो. आनंद निवास हातातून जाऊ नये म्हणून मी आपली कोल्हापूरची माझ्या नावावरती असलेली जागा विकली आणि त्याचबरोबर माझे काही दागिने आणि आजीचा हार हे सगळं मी गहाण टाकलं आणि त्याच्यावरती मोठी रक्कम मिळून इथे आता 10 कोटीमध्ये मी आनंद निवास मिळून नंदिनीला गिफ्ट म्हणून दिलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, विक्रम काका भयंकर चिडतात. ते म्हणतात, जीवा तू जे काही केलंस ना, आम्हाला अजिबात मान्य नाही आहे. अरे त्या भास्करकडे गेलास, त्यापेक्षा तुझ्या दादाला विचारलं असतंस किंवा मला विचारलं असतंस तर जास्त बरं झालं असतं. पण आता बास झालं, आता बास झाला तुझा मूर्खपणा. तुझं लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न पूर्ण करणं तू आता बंद कर. आता गुपचूप उद्यापासून तू ऑफिसला जायचं, कळलं तुला? स्वतःच्या हिमतीवरती जे काही करायचं आहे ना, ते नंतर करायचं. रिकामटेकडा घरामध्ये बसलेला असतोस ना, म्हणून डोक्यामध्ये नको नको ते असे विचार येत असतात. उद्यापासून गुपचूप ऑफिसला जायचं, कळलं तुला? तेव्हा इथे जीवा आता गप्प बसतो आणि काहीच बोलत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच इथे जीवा ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो. त्यानंतरला नंदिनी म्हणत असते की जीवा सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला ऑफिसला जावं लागतंय. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्वप्न मोडावं लागलं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, असू दे, आपल्या दोघांपैकी जर एकाचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल तर मी प्रत्येक वेळी तुझं स्वप्न जिवंत ठेवेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनीला वाईट वाटत असतं की इथे जीवाला स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी करायचं असतं आणि इथे तिच्यामुळे म्हणजे भास्करचा तिच्यावरतीच इतका राग होता की तो सगळा राग जीवावरती निघाला आणि कुठेतरी तिच्यामुळे जीवाचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता ऑफिसला गेलेला असतो, पण तो पूर्ण दिवस नाराज असतो. त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात हसू नसतं, कारण त्याला इथे ऑफिसला जायचं नसतं, तर त्याला इथे स्वतःचं काहीतरी इथे पूर्ण करायचं असतं, त्याचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न हे त्याचं स्वप्नच राहील की काय असं त्याला वाटत असतं. इथे आता जीवाच्या चेहऱ्यावरची निराशा बघितल्यानंतर इथे पार्थला वाईट वाटतं आणि पार्थ आता जीवाला केबिनमध्ये बोलावतो आणि म्हणतो, काय झालं जीवा, इतका नाराज का आहेस? तेव्हा जीवा म्हणतो, नाही दादा, काही नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, तू एक काम कर, घरी जा आणि लो कॉस्ट हाऊसिंगचं तुझं जे काही स्वप्न आहे ना, ते पूर्ण करण्याची तयारी कर. तुझं प्रेझेंटेशन पुन्हा तयार कर आणि त्यानंतरला तुला इन्व्हेस्टर आणि फायनान्सर जे कोणी पाहिजे ते मिळवून देण्याची जबाबदारी माझी. मी स्वतः तुला इन्व्हेस्टर मिळवून देईन. मी तुझा इन्व्हेस्टर व्हायला सुद्धा तयार आहे, असं आता पार्थ जीवाला म्हणतो. तुला नोकरी करायची नाही आहे ना, तू नको करू. तू आता घरी जा आणि पुन्हा एकदा तुझ्या स्वप्नाची तयारी कर. तुला इथे नोकरीमध्ये रस नाही आहे, मला ते कळून चुकलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो की जीवा, हा तुझा भाऊ प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तेव्हा इथे आता जीवाला खूप आनंद होतो. तो आपल्या भावाला कडकडून मिठी मारतो आणि घरी येतो. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा प्रेझेंटेशन तयार केलेलं असतं आणि पार्थने आता जे इन्व्हेस्टर मिळून दिलेले असतात, तो स्वतःसुद्धा इन्व्हेस्ट करायला तयार असतो. त्यांना प्रेझेंटेशन दाखवल्यानंतर इथे जीवाची आयडिया सगळ्यांना खूप आवडते आणि त्यानंतरला इथे जागा वगैरे फायनल केलेली असते आणि संपूर्ण देशमुख, नंदिनीचं कुटुंब हे सगळेजण त्या ठिकाणी जातात आणि नंदिनी आणि जीवा हे दोघेजण आता कामाचा श्री गणेशा करतात.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पारच्या मदतीने आता जीवाचं लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असतं.